मित्रांनो, स्वागत आहे या 8 दिवसाच्या प्रवासाच्या शेवटच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये। आज आपण प्रवास करणार आहोत अमरावती ते वर्धा। तर आता अमरावतीतून आपण निघत आहोत। आता आपण चाललो आहोत चांदूर रेल्वेकडे। अमरावती सोडल्यानंतरच आपल्याला चांदूर रेल्वे या रस्त्यावर छोटासा घाट पाहायला मिळतो। घाटातून दिसणारा निसर्गाचा सुंदर असा नजारा आता आपण पाहत आहात। अमरावतीतून निघाल्यानंतर थोड्याच वेळात पावसाने ही हजेरी लावली होती। पावसामध्ये डोंगराचे दिसणारे सुंदर असे दृश्य आपण आता पाहत आहात। आणि थोड्याच वेळाने पावसाचा जोर जास्त झाला होता, तो आता आपण बघत आहात। आता आपण चाललो आहोत पोहरा गावातून। समोर आपण बघत आहात ते आहे पोहराचे जंगल। आता आपण पोहोचलो आहोत चांदूर रेल्वे बायपासवर। इथून आपण जाणार आहोत देवगावकडे। येथे रस्त्यामध्ये रेल्वे फाटक लागते। हा आहे मुंबई हावडा रेल्वे मार्ग। समोर आपण बघत आहात चांदूर रेल्वे येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। समोर आपण बघत आहात समृद्धी महामार्ग। याच रस्त्यावरून आपल्याला पुढे धामणगाव ते वर्धा प्रवास करायचा आहे। त्यासाठी आपल्याला पहिले तळेगाव, दशेसर, देवगाव या मार्गे धामणगाव कडे जावे लागणार आहे। आता आपण पोहोचलो आहोत तळेगाव दशेसर या गावामध्ये। हे आहे देवगाव। इथून आपल्याला डाव्या बाजूला टर्न घेऊन समृद्धी महामार्गाकडे जायचे आहे। समोर आपण बघत आहात हॉटेल सदानंद। हे खूपच चांगले हॉटेल आहे। इथे आपण नाश्ता वगैरे करू शकता। देवगाव चौफुलीपासून समृद्धी महामार्ग हा 8 किलोमीटर अंतरावर आहे। समोर आपण बघत आहात तो आहे समृद्धी महामार्ग। धामणगाव इंटरचेंजचा सुंदर असा नजारा। इथून आपल्याला डाव्या बाजूने समृद्धी महामार्गावर जायचे आहे। हा जवळपास 1 किलोमीटरचा सर्कल आहे। त्यावरच
मुंबई व नागपूरकडे जाण्याचा टोल आहे, तो आता आपण समोर बघत आहात। टोलवरून निघाल्यावर मुंबईकडे व नागपूरकडे जाणारा वेगवेगळा मार्ग आपण बघू शकता। आपण डाव्या मार्गाने नागपूरच्या दिशेने जाणार आहोत। आता आपण पोहोचलो आहोत वर्धा नदीच्या पुलावर। आता समोर येणार आहे पुलगाव इंटरचेंज, यालाच आरवी इंटरचेंज सुद्धा म्हणतात। पुलगाव इंटरचेंजच्या जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था असल्यामुळे येथे थांबलेले ट्रक आपण आता बघत आहात। वन्य प्राण्यांच्या येण्या जाण्यासाठी तयार करण्यात आलेला पूल आपण आता बघितला। आता समोर येत आहे वर्धा इंटरचेंज। वर्धा इंटरचेंजकडून आपण डाव्या बाजूला आरवीकडे व उजव्या बाजूला वर्ध्याकडे जाऊ शकतो। तर आता आपण वर्ध्याकडे चाललो आहोत। समोर आपण बघत आहात तो आहे यवतमाळकडे जाणारा महामार्ग। आता आपण पोहोचलो आहोत वर्धा शहरामध्ये। समोर आहे आरवी नाका। तर मित्रांनो, 8 दिवसाचा प्रवास करून आपण आता पोहोचलो आहोत आपल्या घराजवळ। तर ही सिरीज आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। जर यापूर्वीचे व्हिडिओ बघितले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण सर्व व्हिडिओ बघू शकतात। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच।